काय सांगाल की एकीकडे चाकणचे भूमिपुत्र आलेले आहे, इंडस्ट्रियल आहेत, राजकीय लोक आहेत, सर्व पक्षीय आहे, काय भावना व्यक्त करा, काय मागणी? मुळात असं आहे की चाकणची MIDC ही जगाच्या नकाशावरती या ठिकाणी आलेली आहे. आपण जर पाहिलं तर औद्योगिक हब म्हणून जगामध्ये या चाकण शहराकडे पाहिलं जातं. चाकणच्या आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आपण आज जर पाहिली तर उभी राहिलेली आहे. पण ती इतक्या मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री उभी राहिली असताना तिला जे इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी हवं होतं, म्हणजे उदाहरणार्थ गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस कंपन्यांची संख्या आपल्या भागामध्ये वाढत आहे, पण त्या प्रमाणात मात्र रस्ते वाढत नाही. ही खऱ्या अर्थानं आपल्या भागाची शोकांतिका म्हणावी लागेल. आपण जर हिंजवडीचा परिसर बघितला तर त्या भागामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती काही दिवसांपूर्वी उद्भवली होती, परंतु शासनानं तिथं लक्ष न घातल्यामुळं रस्त्यांची अवस्था जशाची तशा राहिल्यामुळं अनेक कंपन्या आपण जर पाहिल्या तर हिंजवडीमध्ये सोडून गेलेल्या आहेत. किंबहुना तशीच परिस्थिती आपल्या भागावर जर ओढवली तर उद्याच्या काळामध्ये इतक्या